आज आपण अगदी सोप्या पद्धतीने रव्याची बर्फी बनवणार आहोत। ही बर्फी तुम्ही कुठेही प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकतात किंवा प्रसादासाठी सुद्धा बनवू शकतात। जवळच गौरी गणपती सुद्धा आहेत, त्यावेळेस सुद्धा बनवली तरी सुद्धा छानच होईल। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी एका कढईमध्ये पाव वाटी आपण साजूक तूप घेतले। तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 चमचा बेसन पीठ टाकले, म्हणजे आपली बर्फी अगदी कुरकुरीत होते। त्यानंतर त्या वाटीने आपण साजूक तूप मोजले होते, त्याच वाटीने 1 वाटी यामध्ये रवा सुद्धा टाकून घेतला। हा रवा छान असा तूप सुटूस तर आपल्याला भाजून घ्यायचा आहे। जरा थोडीशी लांब प्रोसेस आहे, अगदी 5 ते 7 मिनिट हा रवा भाजायला लागतात। त्यानंतरच यामध्ये तूप छान असं सुटतं। छान तूप सुटल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 छोटीशी वाटी दूध घालायचं आहे आणि असं एकजीव करून घ्यायचं। गॅसवरून कढई खाली उतरवून घ्यायची। रवा थोडासा गार झाला की त्यामध्ये 1 छोटी वाटी आपल्याला मिल्क पावडर सुद्धा टाकून घ्यायचं आहे, म्हणजे बर्फी अगदी चवीला छान लागते। असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर आता आपण पुढील रेसिपी बघूया। त्यासाठी आपण एका छोट्या कढईमध्ये 1 मोठी वाटी पाणी टाकून घेतले। त्यामध्ये आता पाव वाटी साखर टाकून घेतली। साखर टाकल्यानंतर आपल्याला ही साखर व्यवस्थित अशी छान वितळून घ्यायची आहे। गॅसचा फ्लेम हायच ठेवायचा। त्यानंतर साखर वितळल्यानंतर 1 चमचा आपण यामध्ये छान अशी लागावी आपली बर्फी म्हणून इलायची पावडर सुद्धा टाकून घेतलं। छान असं एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर सगळी साखर वितळून एक तार आपल्याला ह्या पाक तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर परत गॅसवर कढई ठेवायची। थोडासा हा रवा परत भाजून घ्यायचा आणि आपण जो पाक तयार केला होता तो यामध्ये ओतून घ्यायचा। असा ओतल्यानंतर पटकनच एकजीव करायचा। अगदी 5 मिनिटं लागतात। रवा असा घट्ट होतो, पटकन घट्ट होतो, पण आता सततच असं एकजीव करत राहायचं आहे, म्हणजे रवा कढईला चिटकणार नाही। हे बघा, असं व्यवस्थित एकजीव केल्यानंतर छान रवा घट्ट व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। हा रवा आपल्याला सततच असा हलवत राहायचा आहे, नाहीतर लगेचच कढईला चिटकून जातो। रवा अगदी छान असा घट्ट झालेला आहे। आता आपण ताटाला साजूक तूप लावून घेऊया, म्हणजे बर्फी खाली चिटकणार नाही। साजूक तूप लावल्यानंतर आपलं जे सारण आहे बर्फीचं रव्याचं, ते यामध्ये आपण संपूर्ण ओतून घेणार आहोत। यामध्ये ओतून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला सगळं सारण व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। आपण ज्या पद्धतीने बर्फीला मस्त असं सारण व्यवस्थित स्प्रेड करतो तसं करून घ्यायचं आहे। बघू शकता, छान असं ताटाला दिसेल असं, शोभून दिसेल असं स्प्रेड करून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यावर आपल्याला थोडेसे पिस्त्याचे काप टाकून घ्यायचे आहेत आणि हे कापसुद्धा वरून हाताने असं प्रेस करून घ्यायचे आहेत, म्हणजे बर्फीला चिटकून जातील। त्यानंतर 15 ते 20 मिनिट फ्रीजमध्ये ठेवूया, म्हणजे बर्फी अगदी छान असं कडक होऊन जाईल। बघू शकता, अगदी बर्फी सेट झालेली आहे। चाकूने सुद्धा सहज कापली जाते आहे। अगदी परफेक्ट अशी आपली रव्याची बर्फी तयार झालेली आहे। सणासुदीला म्हणा किंवा कुठे बाहेर जायचं असेल त्यावेळेस तुम्ही ही बर्फी नक्कीच ट्राय करू शकता। घरी कोणी आले त्यावेळेस सुद्धा गोडाचा पदार्थ म्हणून सुद्धा अगदी झटपट ही रव्याची बर्फी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब तुम्ही नक्कीच करा।